साधन केलं मालवणमध्ये ती विकास कामांची भूमिपूजन आज होती आणि ती करून आम्हाला इकडे कलेक्टर कार्यालयामध्ये काही मीटिंग होते आणि तिथून आम्हाला इथे यावं लागलं म्हणून थोडा उशीर झाला त्याबद्दल देखील आज मच्छिंद्र गावडे सभागृहाचं भूमिपूजन संपन्न होत आहे. आज जवळपास 6 कामांची आपण भूमिपूजन करतोय आणि आपण सगळ्यांनी दखल घ्यावी की फक्त भूमिपूजन अशीच करत नाही. ह्या मच्छिंद्र गावडे सभागृहासाठी 10 कोटीचा जर GR मिळाला आणि जर तुम्ही GR व्यवस्थित वाचला तर त्याच्यामध्ये हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा जो येणार आहे तो 3.5 कोटीचा येणार आहे. म्हणजे ही सगळी वास्तू ही जवळपास 13-13.5 कोटी रुपये हे या वास्तूला लागतील आणि ही वास्तू पूर्ण होईल. अगोदर PWDच्या माध्यमातून ही इमारत जे काय आपण बघतो आजूबाजूला ही तयार झाली आणि तो आता वर्ग झाला नगरपंचायतीकडे. आता उरलेलं काम शिवसाहेब नगरपंचायत करणार आहे. माझी अपेक्षा आपल्याकडून आहे की नगरपंचायत हे काम करणार आहे असं जेव्हा निश्चित होतं आणि एवढा मोठा फंड आपल्याला इकडे जेव्हा मिळणार आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आता इमारत आपण बघताय त्याच्या आतमध्ये म्युझिक सिस्टम असेल, त्याचं स्टेज असेल, त्याचं सिटिंग अरेंजमेंट असेल, लाइटिंग असेल, सगळं त्याच्यामध्ये 13.5 कोटीमध्ये पैसे वाचतील कसे असं जर काही लोकांचा डोळा असेल तर ते हाणून पाडा. हे पैसे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. इकडचे 13.5 कोटी आणि मामापर्यंत मालवणचे 13.5 कोटी म्हणजे जवळपास 25 कोटी रुपये, 25-26 कोटी रुपये हे नगर विकास खात्यातून आपल्याला आले. मी खास करून सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो. मी साहेबांना सांगितलं की साहेब ही 2 कामं आमच्याकडे होणं गरजेचं आहे आणि ही 2 कामं झाल्यानंतर अनेक वर्षापासून ही कामं रखडलेली तर मला ही 2 कामं तुमच्याकडून हवी आहे. 1 मिनिटामध्ये हे आपल्याला 26 करोड रुपये मिळाले. 1 मिनिटामध्ये अधिकाऱ्यांना बोलवलं, सचिवांना सांगितलं की अमोल निलेशचं काम आहे, एवढे पैसे देऊन टाका. 1 मिनिटामध्ये. तर जर माहितीच्या माध्यमातून सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास खात्याच्या माध्यमातून जर आपल्याला हे पैसे मिळाले तर काम पण साहेब दर्जेदारच झालं. त्याच्यामध्ये कोणाचा इंटरफेअरन्स नको. आता हे पैसे आम्ही आणल्यामुळे खाली कोण सांगू शकत नाही की पैसे आम्ही आणले म्हणून आम्हाला काहीतरी द्या सांगू शकत नाही. आणि जर असं काय झालं तर स्टिंग ऑपरेशन करा आणि मीडियाच्या समोर आणा. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण काम दर्जेदार पाहिजे. कामामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम येता कामा नाही. नाही तर आता एवढी मोठी रक्कम ऐकल्यानंतर आमच्या छातीमध्ये धडकी बनते की आता कोणाकोणाचे फोन जाते कॉन्टॅक्ट करतात. असं काय होता काम नाही. हेच मी मालवणमध्ये पण सांगितलं की आपण हे सगळे पैसे आणतो कोणासाठी. हे कुडाळचे पैसे, हे माझ्या कुडाळवासियांचे पैसे, कोणाचे आयडिया करायचे नाही. आणि ते पैसे जर आल्यानंतर ते रीतसर जर खर्च झाले नाही ते आपलं अपयश. आपण ह्या शहरातून काहीतरी घेऊन जातो. अहो माझ्या शहराच्या अधिकारातलं आहे. ते अधिकार कोणी मारू नये म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. कारभार हा पारदर्शक असावा. माझ्यावर 1.5 वर्षामध्ये एकही माणूस आरोप करू शकत नाही अमुक माणसाकडे याचे पैसे मागितले, अमुक माणसाला बोलवला, तू नंतर येऊन भेटून जा. एक माणूस नाही इकडे मला माझ्यावर आरोप करला. मी माझ्या अंगावर डाग लावून घेतला नाही. येणाऱ्या डिसेंबरमध्ये नगरपंचायत निवडणूक आहे. त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लोकांना काय हवं आहे हे मला कोणी सांगितलं नव्हतं की ह्याच्यासाठी तू 13 कोटी रुपये आण. ते
PWDच्या आमच्या मॅडम कुठे आहेत तुम्ही कुठच्या डिपार्टमेंट बघता तुम्ही तर ते बांधकाम बघतात तुम्ही आणि कलेक्टर मॅडम गेला तर कलेक्टर मॅडम तुम्ही होतात की दुसरे कोण होते कलेक्टर मॅडम नवीन आले होते सर तुम्हाला सांगतो हे असंच आपल्याकडे आलेलं नाही याचा एक प्रस्ताव वेगळा नगर विकास खात्याकडे गेला जो आम्ही बनवायला सांगितलं की काम कशामुळे रखडले गेलं कलेक्टर मॅडम नवीन आले आणि ह्याचा परत रिसर्वे करणार मग असं ठरवलं की ती सिटिंग कॅपॅसिटी मला असं वाटतं काहीतरी कमी होती किंवा स्टेज कमी होतं तर त्याचं ते दुरुस्त केलं आणि म्हणून त्याचं एस्टिमेट आपल्याला कोणाच्या कोटीने वाढवावं लागलं हे कोणाला जर वाटत असेल सहज असं अजिबात नाही याच्यामध्ये प्लॅनिंग लागलेली आहे वेगवेगळे अधिकारी याच्यावर काम केलेले त्यांनी स्वतःहून कलेक्टर मॅडमचे मी खास करून आभार मानेन मी फक्त सूचना त्यांना दिल्या की मॅडम एकदा फक्त ते बघून या त्या स्वतः 2 दिवसात आल्या आणि हे सगळं सर्वेचं काम त्यांनी कंप्लीट करून गेले आणि असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे गेला आणि सन्मानित शिंदे साहेबांनी तो प्रस्ताव आपल्याला पारित करून दिला हे फक्त एक काम असं आहे नवउत्थानचा विषय असेल तोही आम्ही शिंदे साहेबांकडे गेला मला शिवसाहेब वेगवेगळ्या कारणांसाठी फोन करत असतात आपली आता नगर पंचायतीची इमारत आहे त्याचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे STVचा प्रस्ताव आपला ऑलरेडी रेडी आहे नळपाणी योजनेचा आहे हे जवळपास जर फिगर आपण एकत्र केली तर त्याचे जवळपास 100-120 कोटी रुपये तर आपल्या शहरामध्ये इम्प्लिमेंट होतील अशी व्यवस्था आपण केली आणि हे फक्त मी सांगत नाहीये तुम्हाला कधी डॉक्युमेंटेशन या विषयाचं पाहिजे असेल तर सीओ साहेब तुम्हाला कधी त्याचं डॉक्युमेंटेशन देऊ शकतील मी तुम्हाला त्याचं डॉक्युमेंटेशन देऊ शकतो काका कुडाळकर साहेब आमच्याकडे आले त्यांनी मला सांगितले की दर्शना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झाला पाहिजे तर आम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा आयडेंटिफाय करायला घेतली आणि MIDC मध्ये आम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विथ रणजी घेऊ शकतात असं स्टेडियम तिकडे आहे कुडाळ MIDC मध्ये प्रभू साहेबांचे प्रबोधिनी झाले काय नाव आहे प्रबोधिनी कोकण क्रीडा प्रबोधिनी मी प्रभू साहेबांना फोन केला मला काकांबरोबर साहेबांनी फोन जोडून दिला प्रभू साहेब अमेरिकेत असताना त्यांनी मला सांगितलं निलेश मला आवडेल MIDC जर करत असेल आणि MIDC जर त्याच्यामधला सगळा खर्च बघत असेल आणि तुम्ही जर फंडिंग देत असाल तर प्रबोधिनीजी ते चालवतात 100% NOC देणार आणि ती जमीन MIDCच्या अंतर्गत तुम्ही त्याच्यामध्ये स्टेडियम उभं करा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं करा 70 कोटीचं स्टेडियम येणार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे मी म्हणत नाही त्याच्यानंतर मी रत्नागिरी गेलो कारण का MIDC जर आपल्याला पैसे देणार असेल तर मग आता उद्योगमंत्री कोण आहे तर सन्माननीय उदय सामंत साहेब तर सन्माननीय उदय सामंत साहेबांनी त्यांच्याकडे जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केले ते बघून आलो त्यांनी आतापर्यंत जो काय खर्च त्यांच्याकडे झाला 36 कोटीचा खर्च झाला टोटल त्यांच्याकडे खर्च होणार आहे जवळपास 80-82 कोटी रुपये खर्च होणार आहे हे जसं ट्रॅक बांधतात तसं आपणही बांधतो त्यांच्यापेक्षा मोठा स्टेडियम आपल्या कुडाळात होता आणि ती बसायला वगैरे जी गॅलरी लागते ती आपल्या कुडाळात होता म्हणजे रणजी खेळू शकतो आपण जे अगोदर मालवण क्रिकेट बोर्डिंग ग्राउंडवर आपण खेळायचो ती कुडाळात आपण आता खेळू शकतो 70 कोटीचा तो प्रकल्प आता जो रस्ता पण जो झाला त्रिपुरीकडे सरळ चालला ते 27 करोड रुपयाची ऑर्डर वर्क ऑलरेडी आले तिकडून पुढे जो रस्ता जाणार तो वैकुंठला जाणार तो 35 कोटीचा रस्ता तो वेगळा हे सगळी कामं धनकचऱ्याचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मच्छी मार्केटचं ऑलरेडी आपला अंतिम टप्पा झालेला आहे त्याचे धनकचऱ्याचं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे ते लवकरात लवकर आपल्याला ह्या कार्यकाळामध्ये आपल्याला निवडणुकीच्या अगोदर कसं मिळेल त्याच्यासाठी आमचं सातत्याने अधिकारी आणि सगळ्यांबरोबर आमचं बोलणं चालू तेवढंच आहे आपल्याला लवकरात लवकर ते करावं लागेल नमो गाड्यांचं काम ऑलरेडी आपलं सुरू झालेलं आहे माझी आपल्याला सगळ्यांनी एवढीच विनंती हे सगळे आमच्या कुडाळवासियांचे पैसे फार विश्वासाने आपल्याला लोकांनी निवडून दिलं मला आमदार केलं आपल्या लोकांना सगळ्यांना नगरसेवक केलं आता आपली जबाबदारी आहे जो काय पैसा मी आपल्याला सांगितलं विथ रेकॉर्ड विथ पुरावा एकही पैसा मी आणला तो असाच मी काहीतरी बोललो असं झालेलं नाही डॉक्युमेंट आहे पाठपुरावा झालेला आहे कन्फर्मेशन आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्या समोर विषय ह्या सभागृहामध्ये
आपल्या लोकांना कसं शहर पाहिजे, कसं शहर ते देऊ शकतो, काय काय लोकांची अपेक्षा आपल्याकडून आहे. असं मी समजत नाही की मी हे जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे सगळी शहरामध्ये कामं होती, अजिबात नाही. अजून भरपूर कामं आपल्याला शहरामध्ये करायची. पण नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, शिवसेना आपण सुद्धा काहीतरी आपण मला एकदा कार्यक्रमाला बोला की हा नगरपंचायतीचा कार्यक्रम. हे जेवढे सगळे कार्यक्रम झाले ना वर्षभरात माझे झाले, मला एक कार्यक्रम नगरपंचायतीचा आहे. नमो गार्डन मी पालकमंत्र्यांना सांगितलं, नारकर साहेब नमो गार्डन पहिलं नमो गार्डन आपल्याला पालकमंत्र्यांनी कुडाळमध्ये दिली. ही सगळी जी मी तुम्हाला कामं सांगतोय ना, ही सगळी फॉलोअप घेऊन मी औंधकर साहेबांना त्याचं साहेब अमुक अमुक आला. आता दुसरे नाटेकर पण कोणते आहे आपले, तुमचं पडत नाही का विचार लोकांना त्यांचा एक तुमचा बोल येतो. तर हे सगळे जे गुण आहेत, आपण मॅडम पण आपण अतिशय चांगलं काम करत आहे. एक चांगलं शहर, दर्जेदार शहर आपण या शहरवासियांना देऊया. कारण का काय झालं आता बघा, हायवे जो महामार्ग गेलाय एकदम कुडाळच शहर आहे ना, तिथे बायपास नाही झाला. सगळे जे काही जागेचे रेट वगैरे वाढले ते आपल्या कुडाळात वाढले. आता तिकडची डेन्सिटी वाढली, लोक राहायला येणार, आजूबाजूला उपनगर तयार झाली, पिंपोळीचा एक पट्टा लागून उपनगर तयार होईल अशी परिस्थिती तिथे तयार होईल. नेरूर एक भाग शहराला लागून तिकडे उपनगर तयार होईल अशी परिस्थिती आहे. ही सगळी डेन्सिटी वाढल्यामुळे आपल्याला तशी सोय करून द्यावी लागेल. डीपी प्लॅन आपण इम्प्लिमेंट केला, आपण बाहेर काढला. आता ऑब्जेक्शन सजेशन पिरियड चालू. मला हे सांगायला आनंद होईल की डीपी प्लॅन आपण जेव्हा काढला आणि आता सजेशन ऑब्जेक्शन पिरियड चालू आहे, सर्वात कमी ऑब्जेक्शन आल्या असतील तर आता या ऑब्जेक्शन पिरियडमध्ये आल्या. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचं मी कौतुक करतो. कारण का प्रत्येक येलो झोन कुठे, ग्रीन झोन कुठे, प्रत्येकाचा अभ्यास करून आपण तो डीपी बाहेर काढलेला आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सर्वात कमी ऑब्जेक्शन ह्या वेळेला आले. जे काही ऑब्जेक्शन आले शिवसाहेब त्याचा पण निवाडा आपल्याला करावा लागेल. एक पण तक्रार त्या डीपी बद्दल नसावी अशी माझी इच्छा आहे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. ते आपण सगळ्यांनी करून घ्यावं. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आपल्याला सांगायचं होतं ते सगळं आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे. एक दर्जेदार शहर देण्यासाठी आणि निष्कलंक एकही डाग आपल्यावर लागता कामा नाही, लक्षात ठेवा. लोकांनी विश्वासाने आपल्याला निवडून दिलंय की जा ती नगरपंचायत सांभाळ, जा ती आमदारकी सांभाळ. हे फक्त मिळवण्यासाठी नाही, मला काहीतरी मिळेल याच्यासाठी पद नाही, मला काहीतरी मिळेल म्हणून सरकार हे सगळं पडलं पाठवत नाही. माझा कोणतरी याच्यामध्ये मिळेल असं अजिबात होणार नाही. माझं सगळ्यांवर लक्ष आहे आणि कामामध्ये आणि माझ्या मतदारसंघाच्या विकासामध्ये जो कोण आढावा येतो, किती माझ्या जवळ असला तरी फेकला जाईल. कोणालाही तसं ट्रीटमेंट मिळणार नाही की तुला सगळं माफ आहे, म्हणजे मलाच माफ नाही तर बाकी कोणालाच माफ. सगळ्यांवर लक्ष ठेवा. हे सगळे पैसे माझ्या कुडाळसाठी आहे, कुडाळ शहरासाठी आहे, त्याच्या व्यवस्थापनासाठी आहे, त्याच्या विकासासाठी आहे. एकही डाग न लागता एवढं सुंदर एक शहर तयार करून की बाहेरच्या जिल्ह्यात आपल्याकडे आले पाहिजे की मला शहर बघायचं, कसं शहर तयार झालं, तुम्ही कसं केलं हे मला जरी नाही विचारलं तरी माझ्या इकडच्या राज्यकर्त्यांना केलं पाहिजे की तुम्ही एवढं शहर कसं सांभाळलं हे आम्हाला तरी शिकवा, आम्हाला आमची शहर असे सांभाळायचे. हे असं आपल्याकडून एक मेसेज महाराष्ट्रामध्ये जावं आणि त्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये व्हावी एवढीच फक्त इच्छा आपल्यासमोर मी ठेवतो. आपण इथे आलात, आमच्या सगळ्यांची वाट बघितली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मी सगळ्या नगरपंचायतीच्या आमच्या सगळ्या स्टाफचा, शिवसाहेबांचा, आमच्या सगळ्या नगरसेवकांचा, नगराध्यक्ष मॅडमचा आणि आपण समोर माझे पत्रकार बांधव सगळे आणि इतर सगळे जे कोण इकडे आले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे सांगतो. जय हिंद. असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.